अजून कोण होतं का विमानात? का एकच व्यक्ती? एकच व्यक्ती होता. आणि त्या त्याला काय व्यक्ती बरोबर तुमचं काय बोलणं झालं का? बोललो की आम्ही, घाबरलाय का, भेव वाटलंय का, नाही म्हणे काय झालं मला. फक्त थरथर कापत होतं बरं का थोडं, पण नाही म्हणली मला काय झालं असं. म्हणजे मावशी, थोड्या वेळापूर्वी इथं विमान अपघात झालेला आहे. हा, काय, कसा झाला अपघात आणि तुम्ही कुठे होता त्या टाइमला? तिथं जवळ होते मी शेजारी. एक खांब आहे, त्या खांबाला धडकला. धडकून मग त्याचं पाणी एक मोडलं एका साईडचं आणि मन खाली पडलं. इकडं सरळ तोंड होतं ते इकडं खालचं इकडं वरत झालं. तुमच्यापासून किती अंतरावर हे विमान पडलेले? आता हे माझ्या अंतर मला वाटतं एक कासरा बरंच असेल आहे का नाही, 2 वाव 100 फूट असेल. 100 फुटावर 100 विमान फूट पडलेले. 100 फूट. विमान पडत असताना काही आवाज वगैरे आला का तुम्हाला? खांबाला धडकल्यावर खांबाला म्हणजे बिना आवाजाचं विमान आलं. खांबाला धडकल्यावर धडकून वाजले, उठून उभं राहिली मी. इलेक्ट्रिसिटीचा एक खांब आहे, त्या हा, खांबाला धडकलं आणि आवाज आले, उठून उभं राहिली मी. मग विमानाकडे निघाली तर माणसं म्हणली जाऊ नको, भेटेल. मग पुन्हा मागं सरली. मग त्या माणसाने विमान बंद केलं, दार उघडलं, बाहेर निघाला आणि मग आम्ही सगळी गोळा झालो त्याच्याजवळ. अजून कोण होतं का विमानात? का एकच व्यक्ती? एकच व्यक्ती होता. आणि त्या त्याला काय व्यक्ती बरोबर तुमचं काय बोलणं झालं का? बोललो की आम्ही, घाबरलाय का, भेव वाटलंय का, नाही म्हणे काय झालं मला. फक्त थरथर कापत होतं बरं का थोडं, पण नाही म्हणली मला काय झालं असं. म्हणजे बस झालं आता, मला काम करायचं भुईमुग. बाकी काय नाही झालं. ही आहे का नाही, खांब लागला ना. ते खांबाला धडकल्यामुळं सरळ चाललं होतं ते इकडे झालं. म्हणजे खाल्लं येत होतं पूर्ण नव्हतं. धडकल्यावर त्याची तार एक तुटली. किती वाजता झालं मावशी? किती वाजता? 8:30 वाजता झालं. तुम्ही कुठे? इथं जवळच होता काय? इथंच होता का? बेल उपटत होता होय? मग डायरेक्ट आलं काय ते? काय कुठले नाहीत का पाहून खाली पडले? फाटला एक जण तिथंच थांबा. ते कुंडा असाच घे, ते कुंडा असा घे, मग इकडे येईल बांधायला. असं वर तिकडून बोला ना.